फुटकेर. आता फ्रुटकेअर म्हणजे काय हीच आपल्या शेतकऱ्यांना माहीत नाही. त्या संबंधित आजचा व्हिडिओ आहे. आता फ्रुटकेअर चुकीचं केल्यानंतर प्रत्येक फणीत केळच खराब होणार. आता फ्रुटकेअर करायचं कसं मग तसं सांगणार आहे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला टाटा मिडा 1 मिलीनं घ्यायचं आहे. लिटरला 1 मिली टाटा मिडा वापरायचं आहे, जास्त प्रमाण घ्यायचं नाही. आणि आपल्याला एक नवजल मी घ्यायचा. तुम्हाला मी बाहेर प्रत्यक्षात दाखवत आहे. ही कमळ आहे, कमळात सुई खुपसाई. आता ह्या कमळात आपण सुई खुपसून आपण जी लिक्विड सोडणार आहे ती पूर्णपणे कमळात सगळीकडे पसरलं जातं. ह्याचा फायदा काय आहे आपल्याला? ह्याचा फायदा जे आहे की आपण मच्छर स्पॉट वेल्यानंतर आपल्याला फवारणी घेस्तोवर प्रत्येक फणीत आपल्या त्या टाटामिडाचा असर राहतो. टाटामिडा ही औषध सगळ्या फणीत राहतं, त्यामुळं मच्छर आपल्या घडावर स्पॉट मारत नाहीत. इथं बघा, आता प्रत्येक कमळात आपल्याला जवळजवळ लिक्विड 100 ml सोडायला चालू आहे. 100 mlच्या वर औषध सोडायचं नाही. आणि सुई आहे ती बरोबर खुपसायची. सुई जर चुकीचं खुपसली गेली तर तुम्हाला मी मग सांगितले केळं कशी खराब होतात. तर फुटकेअर करत असताना ही 100% काळजी घेतलीच पाहिजे. ती फ्रुटकेअरचा नोझल जी आहे तुम्हाला ही कुठं पण भेटून जाईल. आणि कमळाला फ्रुटकेअर करताना कमळ वर असतानाच त्याला इंजेक्शन मारायचं आहे. कमळ खाली पालथं पडल्यानंतर इंजेक्शन अजिबात मारायचं नाही. पालथं पडल्यावर जर इंजेक्शन मारलं तर प्रत्येक घडात तुम्हाला केळं थोडी खराब झालेली दिसणार. आता फ्रुटकेअर लय महत्त्वाचं आहे. आपण जर फ्रुटकेअर केलं तर आपल्या बागाची क्वालिटी 1 नंबर राहते आणि एक्सपोर्टला आपल्याला कसलीच अडचण येत नाही. या ठिकाणी बघू शकता कसलं फ्रेश कमळ आहे.